नमस्कार. आज आपण बघणार आहोत 20वा दशक पूर्ण नाम दशक. या दशकामध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहेत. खालील मुद्दे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. नरदेहासारखं विलक्षण यंत्र नाही. अज्ञान व भोळाभाव असेल तर देव भेटत नाही. देवाला भेटायचे दोन मार्ग आहेत, एक मुंगीचा, दुसरा पक्षाचा, विहंगाचा. विवेकाचा मार्ग हा पक्षाचा, विहंगाचा मार्ग आहे. मन बदलले पाहिजे. देहातच निष्कलंक आत्मास्वरूप पहावे. आत्माराम हा चैतन्य रूप सर्वसाक्षी असतो. सजीवांमध्ये मूळची जी जाणीव आहे ही कमी अधिक प्रमाणात व्यक्त होत असते. अंतरात्मा हा खरा कर्ता आहे. ज्या देहामध्ये उदंड सामर्थ्य किंवा कर्तृत्व असते त्याला अवतारी म्हटलं जातं. ज्याचा अंतरात्मा अखंड अनुसंधानात राहतो तो खराच प्रचितीचा साधू. आत्मज्ञानानेच आपल्याला समाधान प्राप्त होणार आहे. आत्मज्ञानी साधू शोधावा व त्याचं मार्गदर्शन घ्यावं. मनाचे उन्मन करून ज्ञानाचे विज्ञानात रूपांतर कसे करावे हे समर्थांनी या शेवटच्या दशकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. इथे दासबोध संपणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आपली दासबोधाच्या अभ्यासाची सुरुवात होणार आहे. चला बघूया पहिला समास. पूर्णापूर्ण निरूपण. आत्मा आणि निरंजन येणेही वाटतो अनुमान. आत्मा सगुण की निर्गुण आणि निरंजन. पुढे पाहता मागे नाही, मागे पाहता पुढे नाही. वाम असव्या व्याप नाही दश दिशा. ज्ञान आणि विज्ञान वृत्तीरूपे हे समान. निवृत्ती रूपे विज्ञान झाले पाहिजे. या समासामध्ये समर्थांनी दोन महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. शिष्य विचारतो की निर्गुण ब्रह्माचा व्यापकपणा आणि दृश्य वस्तूचा व्यापकपणा याच्यात फरक काय. तर त्याचं उत्तर समर्थांनी इतकं सुंदर दिलंय. ते म्हणतात की विशाल आणि व्यापक याच्यातील आधी फरक समजून घ्यायला हवा. मन, पृथ्वी, वायू, त्रिगुण हे सगळे तत्वे जी आहेत ती विशाल आहेत. मन, पृथ्वी, वायू, त्रिगुण हे विशाल आहेत. परब्रह्म सूक्ष्म आहे, निश्चळ, अविनाशी आहे, म्हणून ते व्यापक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न त्यांचा शिष्य विचारतो की आत्मा सगुण, निर्गुण, निरंजन यापैकी नेमका कोणता आहे, त्याचा खरा अर्थ काय आहे आत्म्याचा. या संपूर्ण दशकामध्ये आत्मा, सूक्ष्म निरूपण, देह निरूपण या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला वरकरणी जरी या कठीण किंवा जड वाटत असेल तर अभ्यासाने याचा अर्थ निश्चित कळू शकतो असं समर्थच आपल्याला विश्वास देतात. दुसरा प्रश्न काय विचारला शिष्याने, आत्मा सगुण, निर्गुण, निरंजन यापैकी कोणता आहे, त्याचा खरा अर्थ सांगा. समर्थ म्हणतात की जो अपेक्षित गुण जेथे नाही त्याला निर्गुण म्हणावे. जो अपेक्षित गुण जिथे नाही त्याला निर्गुण म्हणावे. जीव अज्ञानी म्हणून सगुण. जीव अज्ञानी असून तो सगुण आहे. ईश्वर ज्ञानी असूनही सगुण आहे, परंतु परब्रह्म गुणरहित आहे. आत्मा जोपर्यंत द्रष्टा किंवा साक्षी असतो तोपर्यंत तो सगुण असतो. त्याचं द्रष्टेपण संपलं की तो निर्गुण निरंजन होतो. आठवी देह ब्रह्मांडीचे ते हे ज्ञान साचे, विज्ञान रूप विदेहाचे पद पावीचे. असं त्याचं वर्णन केल्यानंतर समर्थ पुढच्या समासामध्ये आपल्याला सांगतात, सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण. जिकडे पाहावे तिकडे अपार, कोणीकडे नाही पार, एक जिनसी स्वतंत्र दुसरे नाही. सृष्टीचे विविध लक्षण विशद करून निरूपण श्रोते सुचवी अंतःकरण केले पाहिजे. या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की सगुणाचा साक्षात्कार करून घ्यायचं असेल तर दोन मार्ग आहेत, एक मुंगीचा, दुसरा विहंग म्हणजे पक्षाचा.
आता मुंगीचा मार्ग म्हणजे काय की एखादं झाडावर फळ असेल आणि ते खायचं असेल तर मुंगी अगदी बुंध्यापासून खालच्या मुळांपासून ती वर 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 चढत जाते झाडावर हळूहळू हळू आणि मग ते फळ चाखू शकते किंवा खाऊ शकते. उलट पक्षी कसं असतो आकाशातनं उडत येतो झाडाच्या फांदीवर बसतो पटकन फळ खातो आणि उडून जातो. समर्थ आपल्याला ते सांगतात की पक्षाचा मार्ग हा विवेकाचा तो लवकर फलदायी असतो. आत्मसाक्षात्काराचे साधन म्हणजे मनन. हे सारे समजून सांगताना समर्थ आपल्याला परत जाणीव करून देतात की आत्मसाक्षात्कारात जर का आपल्याला व्हावा अशी आपली इच्छा असेल तर आपण जे श्रवण करतो त्याचं मनन व्हायला पाहिजे. मनन अत्यंत महत्वाची गोष्ट आहे हे समर्थ इथे सांगतात. हे जे सारं विश्व आहे हे चंचल आणि काल्पनिक आहे. याच्यात 3 अवस्था असतात. मूळ मायेपासून त्रिगुणा तयार झालेले असतात तिथपासून साम्यावस्थेपर्यंतची. समर्थ दुसरी अवस्था कुठली सांगतात की पंचमहाभूतांची अवस्था आणि तिसरी अवस्था म्हणजे प्रत्यक्ष 4 खाणी 4 वाणी यांची अवस्था. पुढे आपल्याला समर्थ या सृष्टीचे विविध लक्षणं सांगतात. या समासामध्ये 30 ओव्या आहेत त्याच्यात विविध लक्षणं त्यांनी सांगितली आहेत. त्यातली काही बघू. ते म्हणतात की कल्पनेपासून सृष्टी निर्माण झालेली आहे. जशी ही सृष्टी 3 प्रकारे अनुभवता येते. कुठले ते 3 प्रकार? ते एक म्हणजे एकदेशी असतो म्हणजे मर्यादित असतो. सृष्टी अनुभव घेण्याचा आपल्याला काही मर्यादा असतात. दुसरं म्हणजे स्पष्ट दिशा पावलेला म्हणजे पंचभूतांचा. त्याच्यात थोडासा व्यापकपणा असतो स्पष्टपणे आपल्याला दिसतं. आणि तिसरी प्रकार समर्थ ज्यांनी सांगितलाय तो म्हणजे पृथ्वीपासून निर्माण होणारे 4 प्रगट जीव. पृथ्वी नाना जिनसाचे बीज अंडज जारज श्वेतज उद्विज. 4 खाणी 4 वाणी सहज निर्माण झाल्या. हे जे आहे हे समर्थ आपल्याला या सृष्टी त्रिविध लक्षणामध्ये समजून सांगतात. पुढे नेतात समर्थ आपल्याला सूक्ष्म नामाभिधान निरूपण. या समासातली नावं पण बघा सगळी आपल्याला तत्वज्ञान शिकवणारी नावं आहेत. समर्थ आपल्याला म्हणतात की स्थूळ अवघे सोडून द्यावे सूक्ष्म रूपे ओळखावे गुणापासून पाहिलेचे पहावे सूक्ष्म दृष्टी. 4 खाणी 5 भूते 14 सूक्ष्म संकेते काय पाहणे ते येथे शोधून पहावे. समर्थ आपल्याला याच्यामध्ये सांगतात की परमात्मा स्वरूपाचा जर का आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला आपली ज्ञानदृष्टी सूक्ष्म करायला हवी. ती सूक्ष्म करायची तयारी कशी करायची हे समर्थ आपल्याला यात सांगतात. प्रथम आपली जी वृत्ती आहे ती माघारी वळवायची म्हणजे ती आत वळवायची. विवेकाच्या ओघामध्ये त्या दृष्टीला सोडून द्यायचं. आपली जी वृत्ती आहे ती विवेकी असली पाहिजे. त्यानंतर समर्थ म्हणतात की मन जर का आपण ऊर्ध्वमुख केलं तर सगळे भेद आपले कमी व्हायला लागतात आणि अंतर्मनाचा शोध घ्यायला पण लागतो. अंतर्यामी बसलेल्या भगवंताची आपल्याला जाणीव व्हायला लागते. आणि हे सगळं समजून घ्यायचं असेल तर उदंड हुडकावे संत सापडे प्रचितीचा महंत प्रचिती विण स्वहित होणार नाही म्हणून पाहिलेची पहावे आणि शोधलेची शोधावे अवघे कळता स्वभावे संदेह तुटते. असा जो स्वानुभवी आणि ज्ञानी साधू आहे तो शोधावा त्याच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करावा आणि आपण स्वतः त्याचा अभ्यास करून प्रचिती घ्यावी हे समर्थ आपल्याला सांगतात. पुढच्या समासामध्ये समर्थ आपल्याला आत्मनिरूपणामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की सकळ जनास प्रार्थना उगेच उदास करवेना निरूपण आणावे मना प्रत्ययाच. ते म्हणतात मी तुम्हाला उदास होऊ नका विनाकारण. तुम्ही आपल्याला आत्म्याचं दर्शन कसं होणार किंवा आत्म्याबद्दल मी सांगतोय ते नीट समजून घ्या प्रत्यक्ष अनुभव घ्या. प्रत्यय घेतल्याशिवाय हे कळणार नाही. जगदंतरात तरी अनुसंधान बरे पाहणे हेची ध्यान आणि ते ज्ञान एक रूप.
संगती असावी भल्याची, धाटी कथा निरूपणाची, काही एक मनाची विश्रांती आहे. समर्थ म्हणतात आहे की या समासामध्ये त्यांनी सांगितलंय की केंद्रबिंदू जो आहे तो आत्माराम आहे. त्याच्या सत्तेने ह्या सगळ्या विश्वातील घडामोडी चाललेल्या असतात. जाणीव रूप आणि चैतन्य रूप, आत्म्यालाच जगदीश किंवा परमेश्वर असं म्हणायचं. एक अंतरात्मा सर्व देह चालवतो. तो जगाचे व जीवाचे धारण, रक्षण, पोषण करतो. भगवंत म्हणजे आत्मारामच. त्याच्या अनुसंधानात राहायला शिकायला हवं. उपासना करता करता आपल्या कल्पनेचा नाश पावतो किंवा नाश झालेले असतात आणि मग देव आणि भक्त हे एकच होतात. अशा उपासना केल्यानंतर मग आपल्याला स्वस्वरूपाचे ज्ञान प्राप्त होऊ शकते असे समर्थ आपल्याला विश्वास देतात. सकळ करता परमेश्वर आपला माईक विचारू, तेथे जैसे कळेल तैसे करू जगदिनार. समर्थ आपल्याला इथे इतकं सुंदर सांगतात की तुम्हाला परमेश्वर नक्की भेटू शकेल, पण केव्हा, जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये अंतर्भूत करू. समर्थ पुढे नेतात 5व्या समासामध्ये समर्थ सांगतात की चत्वार जिन्नस निरूपण. हे चत्वार जिन्नस म्हणजे काय? समर्थ म्हणतात की या सृष्टीमध्ये हे जे 4 जिन्नस आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. येथून पाहता तेथेवर चत्वार जिन्नस अवधारी, एक 14 5 4 ऐसे आहे. बीज थोडे पेरी जिते, पुढे त्याचे उदंड होते, तैसे झाले आत्म्याते खाणी वाणी प्रगटता. या म्हणजे मानवी जीवनामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये जो मुळात फरक आहे त्याला समर्थ म्हणतात की माणसाला हा जे देह मिळालेला आहे ना, ते म्हणजे प्रचंड मोठे गवाड आहे. मनुष्य देहाचा पराक्रम व विचारशक्ती त्याला मोठी करत असते आणि ही प्रचंड मोठी आहे. समर्थ म्हणतात की तो विवेकाचा भरपूर उपयोग करू शकतो किंवा करायला हवा. मानव जर सतत, म्हणजे आपण सर्व माणसं जर का सतत श्रवण, मनन आणि चिंतन केलं तर आपल्या नराचा नारायण होऊ शकतो. समर्थ म्हणतात की विवेकाने सर्वाचा शोध घ्यावा, प्रचिती घ्यावी, विचार करावा आणि मग आपल्याच लक्षात येईल. मी वेगळं सांगायची गरज नाहीये. समर्थ म्हणतात की तुमच्याच लक्षात येईल. जर का तुम्ही विवेकाने या सगळ्या गोष्टीचा शोध घेतला, विचार केला, तर काय लक्षात येईल की या सृष्टीमध्ये फक्त 4 जिन्नस आहेत. जिन्नस म्हणजे वस्तू. कुठल्या आहेत त्या 4 जिन्नस? तर पहिले म्हणजे परब्रह्म, दुसरं आहे अतिशय रूप असलेली माया, जे आपल्याला जे विश्व आहे ते मायारूपीच आहे. तिसरी गोष्ट आहे म्हणजे पंचमहाभूते, ज्यांच्या ठिकाणी जाणीव ही थोड्या अंशांनी असतेच. या पंचमहाभूतानंतर चौथी गोष्ट कुठली आहे या विश्वामध्ये? ती म्हणजे 4 खाणीचे अनंत प्राणी. जेणे स्वयची पहावे त्यास कायस न लागे करावे. त्याला कुठलेच कष्ट करावे लागणार नाही, जो स्वतःला बघायला लागतो. स्वतंत्रपणे शोधावे सकळ काही. हा सगळा शोध हा आपण आपला करायचा आहे. या दशकाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर हा आपल्याला अंतर्मुख करणारा दशक आहे. समर्थ म्हणतात की या पूर्ण आत्तापर्यंतच्या 19 दशकांमध्ये मी तुम्हाला सगळं ज्ञान जे काय सांगायचं होतं ते सांगितलंय आणि हा आता पूर्ण नाम आहे. म्हणजे हा संपूर्ण संपत आलेला दासबोध जरी असला तरी इथे तुमची साधना संपायला हवी. जर का दासबोध आपण नीट अभ्यास केला असेल तर या दशकापर्यंत आपली साधना संपते. पण आता आपण कसं करतो आहोत की हा खूप वरवरचा आपण दासबोधाचा आपण अभ्यास केलेला आहे. मी प्रत्येक ओवी वाईज निरूपण आपण केलेलं नाही किंवा मी कोणी अधिकारी नाहीये, त्यामुळे आपण नुसतं या दासबोधाची ओळख करून घेतो आहोत. पण मुळात समर्थांना म्हणायचं की 20व्या दशकापर्यंत आपला खूप अभ्यास झालेला असला पाहिजे. समर्थ पुढे आपल्याला सांगतायत की आत्मगुण निरूपण. या आत्मगुण निरूपणामध्ये समर्थ म्हणतात की पाहो जाता भूमंडळ, ठाई ठाई आहे जळ, कित्येक ते निर्मळ माळ, जळे विण पृथ्वी. अंतरात्म्याची ओळखण तेची
जेथ चपळपण जाणीवेचे अधिष्ठान सावध ऐका. बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध विचार पहावे शुद्ध बोध आणि प्रबोध गुण आत्म्याचं. समर्थ म्हणतात की या समासामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलंय की जीवात असलेली जी जाणीव आहे ती अनेक प्रकारे व्यक्त होत असते. उदाहरणार्थ विचार, धैर्य, द्रष्टा, साक्षी, ज्ञानधन, सत्ता, चैतन्य, श्रवण, मनन या सगळ्या ती जाणीव आपली व्यक्त होत असते. मुळात अंतरात्मा हा अनंत प्रकारे या दृश्य जगामध्ये वावरत असतो. त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. काय आहेत? कधी तो आदिशक्ती असतो, शिवशक्ती. अंतरात्म्याचे गुण म्हणजे ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान, विज्ञान. ह्या सगळ्या जाणीवेचे ही जी जाणीव आपल्या सगळ्यांमध्ये आहे ती किती प्रकारे व्यक्त होते याचे देखील समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. व शेवटी तेच आपल्याला सांगतात की आत्म्याचे गुण विषयात आपल्याला समजावून सांगतात आत्म्याचे गुण काय काय आहे आणि ते कसे ओळखायचे. आणि मग समर्थ आपल्याला सांगतात की हे सगळे गुण सांगितल्यानंतर देव, दानव, मानव नाना प्रकारचे जीव पाहता सकाळ भावाभाव गुण आत्म्याचे. आणि हे सगळे समजून सांगितल्यानंतर मग या समासाचा समारोप समर्थ करतात. म्हणजे आत्म्याचे गुण काय आहेत हे ओळखायला हा समास आपल्याला मदत करतो. पुढच्या समासामध्ये आत्मा निरूपण केलेलं आहे. आधी आत्म्याचे गुण सांगितल्यानंतर मग समर्थ निरूपण सांगतात. म्हणजे काय तर समर्थ हे स्वतः अत्यंत प्रज्ञावंत असे सत्पुरुष होते. त्यांनी जीवनाच्या ज्या समस्या यशस्वीपणे कशा सोडवाव्या याचं मार्गदर्शन संपूर्ण दासबोधामध्ये आपल्याला केलेलं आहे. असा राष्ट्रसंत परत होणे नाही अशा या संतांनी आपल्याला यामध्ये जे सांगितलेलं आहे आत्मनिरूपणामध्ये, तर ते काय म्हणतात आहे की काही सोडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार शोधून पाही म्हणजे कळे. जितुके काही उत्तम गुण तितुके आत्म्याचे लक्षण, बरे वाईट तितुके जाण आत्म्याचं करिता. जैसे पिंडी तैसे ब्रह्मांडी, विचार दिसतो उघड, जड चंचल जाता जड परब्रह्माची आहे. कृत्रिम अवघे सांडावे, काही एक शुद्ध घ्यावे, जाण जाणून निवडावे सारासार. समर्थ म्हणतात की जर का आपल्याला आत्मदर्शन व्हावे अशी इच्छा आहे तर माणसाने काय करायला हवं तर त्याचं अंतरंग बदलायला हवं, त्याच्या अंतरंगामध्ये परिवर्तन घडायला हवं. त्यानंतर केवळ योग्य विचारांनीच त्याच्या अंतरंगामध्ये बदल घडू शकतो. म्हणजे आमच्या विचारांना योग्य दिशा द्यावी हे समर्थ आपल्याला सांगतात. ज्या विचारांनी आपण पिंडाबद्दल जाणून घेणार आहोत त्याच विचारांनी आपण ब्रह्मांडाबद्दल सुद्धा जाणून घेऊ शकतो हा विश्वास समर्थ आपल्याला इथे देतात. म्हणजे जो विचार पिंडासाठी आपण वापरणार आहे किंवा पिंडाचा शोध घेणार आहोत तोच विचार ब्रह्मांडाच्या शोधासाठी उपयोगी पडतो. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे विश्व एक आपल्याला कोडं वाटत राहतं. याकरिता एखादा चांगला सद्गुरू शोधायचा, सद्गुरूच्याशी संवाद साधायचा, त्याच्याकडून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आणि मग आपल्याला समाधान मिळेल. समर्थ सांगतात की या सगळ्यात मोठं सामर्थ्य कोणाचं असेल तर ती जाणीव जी आहे तिचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे. हे सांगितल्यानंतर समर्थ आपल्याला म्हणतात की देह क्षेत्र निरूपण. समर्थ याच्यामध्ये सांगतात की नाना फळे रसाळे लागले, नाना जिनसे गोडीसर आले, गोडी पाहवाया निर्माण केली नाना शरीरे. अस्थिमासाचे शरीर त्यामध्ये गुणप्रकार, शरीरासारखे यंत्र आणिक नाही. समर्थ म्हणतात की प्रपंच म्हणजे काय आहे तर हे प्रचंड मोठे ब्रह्मदेवानी निर्माण केलेले एक प्रचंड मोठे वृक्ष आहे, प्रचंड मोठे झाड आहे, वटवृक्ष म्हटले समर्थांनी. त्या झाडाची खूप वाढ झालेली आहे, त्याला फळं भरपूर लागलेली आहे आणि त्याचं सगळ्यात परिपक्व किंवा मोठं फळ कुठलं असेल, खूप वाढलेलं फळ कुठलं असेल तर मानवाचा देह. हा मानवाचा देह याला समर्थ
अत्यंत दुर्मिळ असं यंत्र म्हणतात ते, घबाड म्हणतात ते. या देहाला कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय असे 2 भाग आहेत. समर्थ म्हणतात की देह सामर्थ्यानुसार सकळ करी जगदीश्वर, थोडं सामर्थ्य अवतार बोलेच. आपण आपल्या देहाकडून किती कार्य करून घेऊ शकतो? त्या देहाचं जेवढं सामर्थ्य आहे किंवा त्याची कार्यक्षमता जेवढी आहे तेवढं कार्य त्या देहाकडून होत असतं. पण अशी असामान्य कर्तृत्व करणारी जी माणसं आहेत त्यांना आपण अवतारी म्हणतो, कारण त्यांची क्षमता ही असामान्य असते. त्यांना आपण अवतारी म्हणत असतो. म्हणजे समर्थांचाच विचार करता आपल्या लक्षात येतात की ते कसे अवतारी पुरुष होते. सर्व सृष्टीमध्ये हे जे अंतरात्म्याची ही सृष्टी जी चाललेली आहे ती निव्वळ आणि निव्वळ अंतरात्म्याच्या शक्तीमुळे चाललेली आहे. आणि समर्थ म्हणतात की ऐसी माझी उपासना, उपासिके आणावी मन, अगाध महिमा चातुरानं काय कळे, अगाध महिमा चातुरानं काय कळे. समर्थ म्हणतात की ही जी मी तुम्हाला सांगतो आहे ही माझी उपासना आहे. हे सगळं आपण स्वतःचं अनुभवायचं आहे की प्रत्येकाने आपापली उपासना करायची आहे आणि उपासना केल्यावर आपल्याला या सगळ्या गोष्टीची जाणीव होणार आहे. पुढे समर्थ आपल्याला सांगतायत सूक्ष्म निरूपण. सूक्ष्म निरूपणामध्ये देव करीजे ऐसे नाही, देव टाकीजे ऐसे नाही, म्हणून यास काही विचार पहा. देव नाना शरीरे धरितो, धरुनी मागुती सोडतो, तरी तो देव कैसा आहे विवेकी ओळखावा. पिंड पडता अवघेची जाते, परंतु परब्रह्म राहते, शाश्वत समजून मग ते दृढ धरावे. समर्थ म्हणतात की देवाची भेट कशी होईल हे सर्वांनाच आपल्याला वाटत असतं. मार्ग तर काही सापडत नसतो. तो शोधण्याचा आपण प्रयत्न करायचा. कसा प्रयत्न करायचा याचे निरूपण मी आधी पण तुम्हाला खूप करून झालेलं आहे. पण समर्थ आपल्याला परत सांगतात की मी हे तुम्हाला जे सांगतोय ना हे परत अभ्यास करा. म्हणजे काय करा तर माया सोडून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अध्यात्म श्रवण करायला हवं. अध्यात्म श्रवण केल्यानंतर हाच सगळ्यात मोठा आणि उत्तम उपाय आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. श्रवण नसेल तर साधकाचा गोंधळ होऊ शकतो, गडबड होऊ शकते. मनाला प्रथम उलटे करायचे, हळूहळू उकळायला लागायचे, मायेच्या 14 संकेतांचा शोध घ्यायचा, माया सोडून मुळाकडे आपण धावायचं, आपलं मन तिकडे न्यायचं, म्हणजे खात्रीने समाधान मिळतं. संतांचा अनुभव आणि आपल्याला आलेला अनुभव याच्यात काही साम्य आहे का हे पडताळून पाहायचं. हे सगळं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे जे आपला देह आहे हा गेल्यानंतरही जे शाश्वत राहणार आहे ते म्हणजे परब्रह्म आहे. आणि हे सगळं आपण हा प्रचितीचा भाग आहे हे समर्थ आपल्याला वारंवार सांगतात. हा स्वानुभव आहे तो आपण आपला घ्यायचा असतो. याच्यासाठी आपल्याला आध्यात्मिक श्रवण, ग्रंथ, निरूपण, सद्गुरू हे सगळी मदत करत असतात. पण शेवटी आपला अनुभव आपण घ्यायचा आहे. पुढे समर्थ आपल्याला सांगतायत शेवटचा समास विमल ब्रह्म निरूपण. या समासामध्ये समर्थ सांगतात की धरू जाता धरिता न ये, टाकू जाता टाकीता न ये, जेथे आहे तेथेच आहे परब्रह्म ते, स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती उडाले, सहजी अनुर्वाच्य झाले बोलता नये. 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश, विवरिता विशेष कळू लागे. समर्थ या शेवटच्या समासामध्ये आपल्याला सांगतात की समर्थांनी जे मुद्दे यात मांडलेले आहेत, प्रधान मुद्दे, ते मी तुम्हाला सांगतेच. पण तत्पूर्वी की समर्थ म्हणतात की हे मी जे स्वप्न बघितलं होतं हे आता माझं पूर्णत्वाला आलेलं आहे. दासबोध लिहून झालेला आहे. 20 दशक 200 समास आहे त्याच्यामध्ये. साधकांनी याचा अभ्यास स्वतःचा करायचा, सावकाश
विवरिता विशेषा विशेष, अत्यंत एक एक ओळ एक एक शब्द समजून याचा अभ्यास करायचा आहे. आता हे जे आपण 20 व्हिडिओ बघितले हे फक्त वरवरचा आपण अभ्यास केलेला आहे. अत्यंत वरवरचा म्हणजे फक्त दासबोधाची ओळख करून घेतलेली आहे. मग दासबोध म्हणजे काय किंवा दासबोधात काय आहे हे एवढंच आपण ओळख आपली यात होऊ शकलेली आहे. कारण मी कोणी जाणती नाही किंवा मी कोणी यातली तज्ज्ञ नाही आहे. जे काही आहे हे सगळं सद्गुरूंनी करून घेतलेली गोष्ट आहे. त्यामुळे आपण याची फक्त ओळख करून घेतलेली आहे. समर्थ म्हणतात ते या दशकात या दासबोधातील प्रत्येक ओळीचा नीट अभ्यास करा आणि मग आपल्याला हे सगळं ज्ञान प्राप्त होणार आहे. या शेवटच्या समासामध्ये समर्थांनी काय सांगितलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा किंवा पहिला मुद्दा असा आहे की एकटे एकच परब्रह्म सर्व ठिकाणी सर्व वस्तूंना सर्व काळ व्यापून आहे. नंबर 2, सर्व कल्पनांच्या पलीकडे असलेले परब्रह्म हे सर्वस्वी गुणरहित आणि विकाररहित आहे. परब्रह्म हे साधू संतांचे विश्रामस्थान आहे. साधू संतांचे आरामाचे ठिकाण आहे. शुद्ध ज्ञानाच्या दृष्टीने संत त्याचा अनुभव घेत असतात. ही ज्ञानदृष्टी संपादन करण्यासाठी ही ज्ञानदृष्टी जी साधू संतांना आहे ती आपल्याला मिळण्यासाठी श्रवण आणि मनन याचा अभ्यास विवेकाने करायला हवा. पुढे समर्थ सांगतात की अंतर्यामी जे निश्चळ परब्रह्म बिंबले आहे आपल्या आहे तो आपला संसार सफळ करण्यासाठी मदत करत असतो. त्याची अभंग साधना त्याच्या अनुसंधानात आपण राहिलो तर आपला संसार हा अत्यंत सफळ होतो असं समर्थ सांगतात. शेवटी समर्थ आपल्याला हेतुपूर्वक सुचवतात की दासबोध म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची वचने आहेत. हा जीवन ग्रंथ आहे. या ग्रंथाचा आत्माराम हा कर्ता आहे. म्हणजे किती समर्थांचा मोठेपण आहे बघा याच्यामध्ये. समर्थ म्हणतात की हा ग्रंथ जो मनापासून अभ्यास करेल त्याचं मनन चिंतन करेल त्याला संतांप्रमाणे ब्रह्मज्ञानी होता येईल. ते कुठेही सांगत नाही की तुम्ही नुसतंच हा ग्रंथाचं पारायण करा की तुम्ही ब्रह्मज्ञानी होणार नाही. या ग्रंथाचं मनन वाचन चिंतन आणि निधिध्यास तुम्ही नीट समजून घेतला तर तुम्ही ब्रह्मज्ञानी होणार आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचा समर्थांचा गुण म्हणजे समर्थ म्हणतात की या सगळ्याचं श्रेय सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वाची काय मनुष्याचे. ऐसे अप्रमाण बोली जे काय त्यावे. समर्थ म्हणतात की हे सगळं करता करविता जर का भगवंत आहे तर मग हे फक्त कवित्वच काय मी माझ्याकडे कर्तृत्व घ्यायचं. कारण हे सगळं करणारा तो भगवंतच आहे आणि करता आत्माराम आहे हे समर्थ आपल्याला यात सांगतात. या समासाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या समासातील ओवी क्रमांक 26 पासनं ते जवळपास 36 पर्यंत या सर्व ओव्या ज्या मी इथे दाखवलेल्या आहेत या रामदासी संप्रदायामध्ये मुखोद्गत असतात. हे नियमित याचं वाचन करतात. तर या ओव्या काय आहेत हे आपण अभ्यास करूया. समर्थांनी या दशकात आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याची प्रचिती घेऊया. स्वामीजी म्हणतात, In a day when you don't come across any problem, you can be sure that you are traveling in a wrong path. स्वामी विवेकानंद. जय जय रघुवीर समर्थ. इदं न मम.